ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थ कल्लोळातील पाण्याचा प्रवाह अर्ध्यावर आलाय। वाढत्या उष्णतेचा व तापमानाचा फटका या पाणी प्रवाहाला बसलाय। हिरवा स्वच्छंदी वाहणारा पाण्याचा झरा हा निम्म्यावर आलाय। या पाण्याला ऐतिहासिक महत्त्व असून मंदिरात हे पाणी थेट गंगेतून अवतरलं असल्याचं बोललं जातं। या झऱ्यातील पाणी कधी आटत नाही अशी आख्यायिका सांगितली जाते। पण धाराशिव जिल्ह्यात यंदा पाऊस काळ चांगला झाला असून सुद्धा काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे आणि याचा परिणाम या पाण्यावर झाल्याचं दिसून येत आहे। सध्या उष्णतेची लाट असून या उष्णतेच्या लाटेमुळे तापमान जे आहे ते 44 अंशाच्या घरात गेलेलं आहे आणि तुळजापुरात जर बघितलं तर या उष्णतेच्या लाटेचा परिणाम असा दिसतो। हा गोमुख तीर्थ आहे आणि या गोमुख तीर्थाला तुळजाभवानी मंदिरात प्राचीन महत्त्व आहे। याचं पाणी जे आहे ते नैसर्गिकरित्या गोमुख तीर्थाद्वारे हे पाणी येत असतं आणि या पाण्याचा प्रवाह आपण आपल्याला माहिती की मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यापूर्वी सुरू होता। मात्र आता या पाण्याचा प्रवाह जो आहे तो कुठेतरी कमी झाल्याचं दिसते। पाणीचा सध्या प्रवाह सुरू जरी असला मे महिन्यात सहसा खरं तर हे पाणी प्रवाह उन्हाळा सुरू झाला की बंद होतो। मात्र या वर्षीच्या कालावधीत पाऊस काळ चांगला झाल्यामुळं या पाण्याचा प्रवाह आजच्या कालावधीत तरीच आहे। मात्र ज्या पद्धतीत ह्या पाण्याचा प्रवाह पाहिजे तो पाण्याचा प्रवाह कुठेतरी कमी झाला आहे। तुळजापूरला येणारा भक्त जो आहे तो देवीच्या दर्शना अगोदर आपलं अंग ओलं करून किंवा हातपाय धुवून जो आहे तो तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असतो आणि याचा पाण्याचं महत्त्व त्यासाठी आहे। पाणी कसं तर कुठून येतं, दक्षिणेतून येतं असं अनेक आख्यायिका या पाण्याबद्दल सांगितल्या जातात। मात्र उष्णतेच्या याचा जो परिणाम आहे तो परिणाम यामुळे कुठेतरी दिसतो आणि हे गोमुख तीर्थातलं पाणी जे आहे ते पाण्याचं प्रमाण वाहण्याचं प्रमाण आहे ते कमी झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। सागर जाधवसह बालाजी निळभर, न्यूज 18 मराठी, तुळजापूर, धाराशिव।